उन्हाळ्यातील दुपार. तर तुम्हाला माझ्यासारखी उन्हाळ्याच्या दुपारामध्ये काहीतरी चटपटा खायची इच्छा होते का? तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा ना, खूप टेस्टी आहे. जेवताना काय होते माहिती का, उन्हाळ्यामध्ये पाणी पाणी जीव करते आणि जेवण जात नाही. तर दुपारी मग भूक लागते, मग त्यावेळेस आपल्यासाठी छोटीशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. त्यामध्ये आपल्याला 2 लसणाच्या पाकळ्या, तिखट आणि शेंगदाणे घ्यायचे आहे भाजलेले. ते मस्त जाडसर असे कुटून घ्यायचे आहे बघा. आता एका बाउलमध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे, आंबट दही आहे मस्तपैकी. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला दह्यामध्ये. सोबत आपण यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे. आता त्याला मस्त फेटून घ्यायचं आहे, आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकूया यामध्ये. आता यामध्ये टाकायचं आहे आपण जो तयार केलेला शेंगदाण्याचा कूट आहे ना, तो टाकायचा आहे. तिखटवाला लसूण आणि तिखट टाकून गेला होता तो टाकायचा आहे, संपूर्ण टाकून द्यायचा आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तळलेला डाळवा आणि मूग डाळ, कांदा, टोमॅटो बारीक कट केलेली आणि कोथिंबीर टाकायची आहे. डाळिंबाचे दाणे टाकायचे आहे. तुमच्याकडे जर कच्ची कैरी असेल तर तुम्ही ते पण मस्त बारीक कट करून टाकायचे आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इतका सुरेख स्मेल सुटतो एवढाच इन्ग्रेडियंटचा. टेस्ट वाढवण्यासाठी, आंबट चिंबट करण्यासाठी चाट मसाला टाकायचा आहे, मिक्स करायचा आहे. यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मुरमुरे किंवा चुरमुरे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मस्त सगळं मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली ओली भेळ. पाताक्षणी तोंडाला पाणी सुटले की नाही तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. कोथिंबीर आणि डाळिंबाने त्याला आपल्याला गार्निश करायचं आहे. मस्त आस्वाद घ्यायचा आहे. उन्हाळ्याच्या दुपारचा एन्जॉय करायचा आहे. बाय.